एक किचन मध्ये शक्यतो प्लेन धार असलेली सुरी वापरण्यापेक्षा झिगझॅग धार असलेले सुरी वापरावी। त्यामुळे कोणताही पदार्थ लवकर कट करता येतो आणि बारीक देखील कापता येतो। 2 बटाटे लवकर उकडण्यासाठी पाण्यामध्ये चिमूटभर मीठ टाकावे। 3 फ्रीज मध्ये कोणताही गरम पदार्थ ठेवू नये, कधी ठेवावाच लागला तर त्याखाली प्लेट ठेवावी म्हणजे फ्रीजचा ग्लास खराब होत नाही। 4 पिठले एकदम चविष्ट आणि टेस्टी बनवण्यासाठी शक्यतो बारीक तिखट मिरची वापरावी आणि मिरची थोड्या जास्त प्रमाणात घालावी, त्यामुळे पिठले छान झणझणीत होते। तसेच पिठल्यामध्ये कोथिंबीरीचा वापर देखील थोडा जास्त करावा। 5 पोहे बनवताना त्यामध्ये चिमूटभर साखर घालावी, त्यामुळे पोहे नरम होतात, तसेच पोहे खायला देखील टेस्टी लागतात। 6 कोबीची भाजी बनवताना त्यामध्ये थोडासा मॅगी मसाला टाका, भाजीची चव छान होते। 7 कपड्यांना प्रेस करताना शक्यतो लाकडी टेबलावर नाही तर लाकडी पाटावर बसून प्रेस करावी, त्यामुळे शॉक लागायचा धोका नसतो। 8 बरेच जण कांदा, लसूण, टोमॅटोची पेस्ट करून स्टोअर करून 2-3 दिवस वापरतात, पण शक्यतो कोणतीही पेस्ट फ्रेश वापरावी, कारण स्टोअर केलेला पदार्थ शरीरासाठी चांगला नसतो, त्यामुळे आपल्या शरीराला पूर्ण न्यूट्रिशन मिळत नाही। 9 आजकाल सगळीकडेच उपाशीपोटी पाणी प्यायचा ट्रेंड आहे, पण आपल्याला जर खरंच तहान असेल तरच सकाळी उपाशीपोटी पाणी प्यावे, नाहीतर मळमळ, उलटी, चक्कर आणि डोकेदुखी असा त्रास होऊ शकतो। विनाकारण तहान नसताना बळजबरीने पाणी पिऊ नये। 10 तसेच साड्या आपल्याला सूट होईल अशाच कलरच्या घ्याव्यात, म्हणजे त्यांचा योग्य वापर होतो, नाहीतर साड्या घेऊन फक्त कपाटच सांभाळतात आणि आपले पैसेही वाया जातात। 11 साड्या व्यवस्थित प्रेस करून घडी करून प्रत्येक साडी वेगळ्या पिशवीमध्ये ठेवावी, म्हणजे साड्या कितीतरी वर्ष नव्या आणि फ्रेश दिसतात। 12 कोणत्याही महागड्या साड्या परत धुवू नये, अनेकदा घालून खरंच साडी खराब झालेली असेल तरच साडी धुवावी, जास्त धुतल्याने साड्या खराब होतात आणि साड्यांची शायनिंग देखील कमी होते। 13 गुळाची पोळी किंवा दशमी बनवण्यासाठी कणिक मळताना कणकेत 1 चमचा बेसन पीठ घाला, म्हणजे दशमी अजून चविष्ट होईल। 14 केस काळे आणि मजबूत राहण्यासाठी थोडीशी मेथी पावडर एरंडेल तेल मध्ये मिक्स करून केसांच्या मुळाशी, म्हणजे केस मजबूत होतात। 15 शाही करी बनवण्यासाठी ग्रेव्ही बनवताना त्यामध्ये काजू, खसखस यांची बारीक पेस्ट करून तसेच नारळाचे दूध घालावे, यामुळे शाही ग्रेव्हीला छान टेक्स्चर येते, तसेच चव सुद्धा छान लागते। 16 बासुंदीसाठी दूध आटवताना पातेल्याच्या तळाशी छोटी चम्मच किंवा वाटी ठेवावी, यामुळे दूध तळाला लागत नाही। 17 शंकरपाळी, चकल्या किंवा कोणत्याही तळणीचे पदार्थ ठेवलेल्या भांड्यामध्ये कणिक मळा, यामुळे तेलकट भांडे साफ होते आणि घासायला देखील सोपे जाते। 18 पुरणपोळीचे पीठ जास्तीचे दळले असेल तर ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा, त्यामुळे पुरणपोळ्यामध्ये न तुटता छान होतात। 19 लवंग गरम करून ज्या ठिकाणी झुरळ येतात त्या ठिकाणी ठेवा, खास करून फ्रीजच्या रबरमध्ये झुरळ जास्त अडकतात। फ्रीजच्या दाराच्या रबरमध्ये बारीक झुरळ लपलेली असतात, अशा ठिकाणी लवंग ठेवल्यास किंवा लवंगाच्या पाण्याचा स्प्रे मारल्यास झुरळ जागच्या जागी नष्ट होतील किंवा दूर पळतील। 20 तमालपत्र, जर तुम्हाला झुरळांना न मारता यापासून कायमची सुटका करायची असेल तर तमालपत्र तुमच्यासाठी प्रभावी ठरू शकते। यासाठी तमालपत्र बारीक करून पावडर बनवा किंवा गरम पाण्यात उकळा। आता ज्या ठिकाणी तुम्हाला झुरळे दिसतात त्या ठिकाणी शिंपडा। 21 कडुनिंब, कडुनिंब एक कीटकनाशक आहे, झुरळांना पळवून लावण्यासाठी तुम्ही कडुनिंबाची पानं वापरू शकता। यासाठी रात्री झोपण्यापूर्वी झुरळांच्या लपण्याच्या जागेवर कडुनिंब पावडर किंवा त्याचे तेल शिंपडा, यामुळे झुरळ त्याच्या वासापासून कायमचे पळून जातात। 22 लवंग, लवंगाचा सुगंध खूप तीव्र असतो, त्यामुळे कीटक त्याच्या जवळ येणे टाळतात। अशा स्थितीत जर तुमच्या घरात झुरळांची दहशत निर्माण होत असेल तर तुम्ही लवंग वापरू शकता। यासाठी फक्त झुरळांच्या ठिकाणांजवळ काही लवंगा ठेवाव्या लागतील। झुरळ अशा वेळी वाढतात जेव्हा त्यांना खायला अन्नाचे कण मिळतात। अशात सिंकमध्ये जास्त वेळ उष्टी भांडी पडली असतील तर वेळीच साफ सफाई करा। किचन आणि फ्लोरवर अन्नाचे कण पडलेले राहू देऊ नका।
23 केरोसिन म्हणजेच रॉकेलचा चांगला ऑप्शन. खरं म्हणजे घरात आपण केरोसिनचा वापर करत नाही, पण कॉकरोजना पळवून लावण्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे. 24 आपल्याला घरात जेथे कुठे कॉकरोच जास्त प्रमाणात दिसत असतील तेथे केरोसिनचा स्प्रे मारा. काही काळ केरोसिनचा वास आल्याने कॉकरोच पळून जातील. पण स्वयंपाकघरात केरोसिन वापरताना त्यामध्ये थोडे पाणी वापरा व त्या ठिकाणी मुलांना जाऊ देऊ नका. 25 घरात कुठे भेगा पडल्या असतील तर त्या भरा. घरात जर कुठे भेगा असतील तर त्यामध्ये कॉकरोच किंवा किडे जाऊन बसतात. फरशीवर किंवा किचन सिंक मध्ये भेगा असतील तर त्या ठिकाणी व्हाईट सिमेंट भरा, कारण की भेगामध्ये झुरळ लपून बसतात व अंडी देतात. जर भेगा नसतील तर झुरळ होणार नाहीत व ते आपोआप कमी होतील. 26 बेकिंग सोडा. बेकिंग सोडा वापरून लवकर कॉकरोजना पळवून लावू शकतो. आपल्याला बेकिंग सोडा मध्ये साखर मिक्स करून कॉकरोच जेथे आहेत तेथे ठेवावे, म्हणजेच किचन मध्ये. 27 बोरिक पावडर. पूर्णांक 2 चमचे बोरिक पावडर व 2 चमचे अरारूट पावडर किंवा मैदा थोडेसे पाणी मिक्स करून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवा. वरतून थोडीशी साखर लावा व त्या गोळ्या किचन मधील कपाटांमध्ये ठेवा. त्यामुळे कॉकरोच त्या गोळ्या खाऊन मरतील, पण या गोळ्या लहान मुलांच्या हाताला येणार नाहीत अशा ठिकाणी ठेवा. 28 सुगंधी अगरबत्ती घेऊन त्याचे वरचे आवरण काढून एका बाउल मध्ये ठेवा. मग त्यामध्ये थोडा कापूर घेऊन कुटून घ्या. त्यामध्ये थोडे पाणी मिक्स करून 1 तास तसेच ठेवा. मग एका स्प्रे बॉटल मध्ये भरून त्याचा स्प्रे मारा. त्याच्या वासाने कॉकरोच पळून जातील. 29 नेहमी सतत गोड पदार्थ खाऊ नये, त्यामुळे शरीरात चरबी आणि लठ्ठपणा वाढतो. 30 आठवड्यातून 2दा कारल्याची भाजी खावी, याने चेहरा स्वच्छ आणि चमकदार होतो. 31 दुधासोबत आंबट पदार्थ खाऊ नये, त्यामुळे शरीराला हानी होते. 32 किडनी स्वच्छ करण्यासाठी टरबूजाच्या रसात थोडासा कोथिंबीर मिसळून प्यावे, त्यामुळे तुमची किडनी नेहमी स्वच्छ आणि निरोगी राहते. 33 सध्या गव्हाच्या पिठाच्या चपात्याऐवजी त्यात थोडे बेसन मिसळून खावे, यामुळे पोट मजबूत होते. 34 ज्या लोकांना जेवण केल्यानंतर आंबट ढेकर, छातीत जळजळ आणि अपचन होत असेल तर त्यांनी कांदा कापून त्यावर लिंबू पिळून रोज दुपारच्या जेवणासोबत खावे, यामुळे तुमची पचनक्रिया व्यवस्थित राहते. 35 तुम्हाला तुमचे हृदय नेहमी निरोगी ठेवायचे असेल तर हिरव्या भाज्या आणि ताजी फळे खावी. 36 किचन मध्ये काम करत असताना कोणताही भाग जळाला तर त्यावर ताबडतोब खोबरेल तेल आणि मेहंदी लावावी, यामुळे लवकर आराम मिळतो. 37 जर तुम्हाला तुमची किडनी नेहमी सुरक्षित ठेवायची असेल तर दररोज रात्री लघवी करूनच झोपावे. 38 पीठ चाळताना पिठामधील जास्तीचा कोंडा काढू नये. कोंडा आपले पोट साफ करण्यास मदत करतो. 39 आठवड्यातून 2 वेळेस मोसंबीचा ज्यूस पिल्याने आपली प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि आजारी पडण्याची शक्यता कमी होते. 40 दररोज लिपस्टिक लावल्याने खूप केमिकल आपल्या पोटात जाते, म्हणून गरजेपुरता लिपस्टिकचा वापर करावा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.